जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या दिवसाला सुरुवात करूया. आजचा दिवस नक्कीच मंगलमय जाईल सगळ्यांचा. आणि ज्यांच्यावर कुठल्याही अडचणी आलेल्या आहेत पुरामुळे किंवा कोरोनामुळे, त्यांच्या सर्व अडचणी लवकरात लवकर दूर होत ही स्वामींचरणी अगदी मनापासून प्रार्थना. स्वामी परीक्षा बघतात, कधी कधी अशा अडचणी येतात, पण त्यातूनही माणूस तारून निघतो, कारण ती स्वामींची भक्ती असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीवर जसं संकट आलं आहे तसं निघून जाईल, एवढीच ईश्वरचरणी आज मी प्रार्थना करू शकते. आता मी आज जो विषय घेऊन आलेले आहे तो विषय आहे घरातला शंख. शंख हा विषय इतका महत्त्वाचा आहे की अगदी भरपूर जण तर मला विचारतात, आणि हा आवश्यक विषय पण आहे की घरातला शंख कुठे असावा, शंख कोणता असावा, शंखाची पूजा कशी करावी, शंख कुठे ठेवला जावा, असे अनेक प्रश्न मला येतात. आणि हे प्रश्नांची उत्तरं देणं हे माझं आता कर्तव्यच मी समजते. की जे माझे व्ह्युअर्स आहेत, जी माझी फॅमिली आहे, यूट्यूब फॅमिली, त्यांच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देणं हे आता माझं मी कर्तव्य समजते. कारण तुम्ही माझ्यावर भरपूर प्रेम करता. माझंही काम आहे की तुमच्या अडचणी थोड्या मला जमतील तशा सोडवणं. तर आपण आता शंख बघूया. शंख काय काम करतो घरामध्ये? तर शंख आपल्याला धनधान्य देतो, समृद्धी देतो, शांतता देतो, आरोग्य देतो. शंख घरामधलं वातावरण चेतनामय करतो. असे शंखाचे अनेक फायदे आहेत. वास्तुशास्त्रात शंखाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरामध्ये शंख असतो, आणि प्रत्येक मंदिरामध्ये पण एक मोठा शंख असतो जो आरतीच्या आधी वाजवला जातो. घरामध्येही शंखाचा नाद करणं अतिशय शुभ असतं. त्यातून ज्या लहरी पसरतात त्या पॉझिटिव्हिटी घरामध्ये आणतात, होकारात्मकता आणतात, वाईट शक्तींना दूर करतात आणि नकारात्मकता घरातली दूर करतात. नुसता शंखाचा नाद केल्यानेच नाही, तर शंख हा पूजेमध्ये, तिजोरीमध्ये, कुठेही घरामध्ये असेल, तुमच्या व्यापाराच्या ठिकाणी, तरीही तुमची भरपूर भरभराट होते. तर जाणून घेऊया आज आपण शंखाबद्दल थोडीफार माहिती. शंख, जर तुम्ही व्यवस्थित शंखाबद्दलचे नियम व्यवस्थित पाळलेत तर शंख तुम्हाला बरंच काही देतो. शंख हा साक्षात विष्णूंचा एक छोटासा भाग आहे असं म्हटलं जातं. शंख घरात असल्यावर कोणत्याही प्रकारचे अनिष्ट घरात घडत नाही आणि सौभाग्य प्राप्त होते. हे शंखाचे एक विशेष महत्त्व आहे. पूजाविधी जर सगळ्या व्यवस्थित आपण ह्याचा जर रोज पूजाविधी केला तर शंख आपल्या सर्व मनोकामना अगदी व्यवस्थित पूर्ण करतो. पुराणात लिहिलेले आहे की शंख नीट वापरला तर सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला सौभाग्य, वृद्धी हे भरपूर प्रमाणात प्राप्त होते. आकृती बघूया. आता शंखामध्ये पण प्रकार आहेत. दक्षिणावर्ती, बाहुमुखी आणि मध्यावर्ती हे 3 मुख्य प्रकार शंखामध्ये आहेत. आणि या शंखामध्ये घरामध्ये कुठला ठेवावा ह्यालाही महत्त्व आहे. आता शंखाचा जो उघडा भाग असतो, जिथून आपण पाणी किंवा अक्षदा भरतो, तो वरती आला पाहिजे. आणि विष्णू गोपाळाच्या लक्ष्मी म्हणजे विष्णू आणि गोपाळ यांची जर मूर्ती असेल आपल्याकडं तर त्याच्या उजव्या हाताला शंख आला पाहिजे. म्हणजे लक्ष्मीच्या उजव्या हाताला किंवा विष्णूच्या उजव्या हाताला शंखाचे महत्त्व खूप आहे. लक्ष्मी आणि शंखाचे खूप जवळचे महत्त्व आहे. म्हणून ह्या दोघांनाही शेजारीच ठेवावं असं देवघरामध्ये त्याचा मान आहे. धनप्राप्ती, जर तुम्ही 108 अक्षदा ह्याला शंखाला वाहिल्यात, 108 अखंड अक्षता, जो अख्खा बासमती मिळतो, तो अख्खा बासमती थोडासा रंग देऊन किंवा कुंकू टाकून तुम्ही जर 108 तांदूळ वाहिलेत, अक्षता वाहिल्यात, आणि तो जो शंख आहे तो लाल कापडामध्ये जर बांधून तुम्ही तिजोरीत ठेवलात तर तुमच्या घरातली जी पैशाची टंचाई, कर्ज किंवा ज्या काही तक्रारी असतील त्या सर्व अगदी हळूहळू करत व्यवस्थित पार पडतील आणि मार्गी लागतील आणि तुमचा पैसा साठू लागेल. शंखध्वनी घरामध्ये ज्यांना जमतो त्यांनी करावा, कारण त्यामुळे घरामध्ये खूप सकारात्मकता येते. देवळात आरतीमध्ये आपण नेहमी बघतो बघा की शंख वाजवतात आणि मग आरतीला सुरुवात करतात, आणि त्यातनं ज्या चैतन्य लहरी पसरतात त्या आपल्या कानाला तर सोडाच, पण संपूर्ण वातावरणाला मंत्रमुग्ध करून सोडतात. चेतना निर्माण होते. समुद्रमंथनामध्ये ज्या 14 रत्नांचा उल्लेख आहे त्यामधील एक रत्न म्हणजे आपला हा शंख आहे. शंख वाजवल्याने प्रकृती सुधारते. शंख वाजवल्याने फुफ्फुसाचा व्यायाम होतो. शंख वाजवल्याने प्राणायाम केल्याचे आपल्याला आरोग्याला महत्त्व प्राप्त होते. तसेच शंखाचे भस्म जर आपण खाल्ले तर शंखाच्या भस्माने भरपूर आजार निघून जातात. शंखामध्ये जर गंगाजल भरून तुम्ही ते पाणी पिलेत तर तुमच्या अंगातलं कॅल्शियमची कमतरता
कायमची नष्ट होते. रोज रात्री त्यामध्ये पाणी भरायचं, जेवढा छोटा शंख असो मोठा शंख असो त्यामध्ये गंगाजल भरायचं आणि सकाळी ते पाणी प्यायचं. तुमच्या मुलांच्या अंगातील तुमच्या अंगातील कॅल्शियमची कमतरता संपूर्ण नाहीशी होते. आयुर्वेदानुसार शंखभस्माने हार्ट, परत ब्लड प्रेशर, अस्थमा यात लाभ होतो. आपली फुफ्फुसं अतिशय मजबूत होतात. दक्षिणावर्ती शंख आपल्याला धन देतो. दक्षिणावर्ती शंख म्हणजे काय तर दक्षिण दिशेला तोंड ज्याचे होते आपल्याला जो उजव्या हातात घ्यावा लागतो आणि त्याचे तोंड जेव्हा डाव्या बाजूला होते त्याला दक्षिणावर्ती शंख असे म्हणतात. शंख हा रोज देवघरात ठेवा. त्याला रोज दूध आणि पाणी मिक्स करून स्नान घाला. त्यालाही रोज दिवा उदबत्ती दाखवा. असं पूजेमध्ये शंखाला प्रत्येक देवांप्रमाणेच एक मान द्या. तुम्हाला जर धान्याची कमतरता असेल तर तुम्ही शंखामध्ये तांदूळ भरून ठेवा, अन्यथा शंखामध्ये नेहमी पाणी भरून ठेवावं. शंख कधीही कोरडा घरामध्ये ठेवू नये. अजून शंखामध्ये भरपूर प्रकार आहेत आणि हेही घरामध्ये तुम्ही ठेवू शकता. लक्ष्मी शंख, गोमुखी शंख, विष्णू शंख, देव शंख, चक्र शंख, गरुड शंख, शनी शंख, राहू शंख आणि गणेश शंख इतके शंखामध्ये प्रकार आहेत. तुमच्याकडे कोणता आहे ते तुम्ही तपासून बघा. आता माझ्याकडे जो आहे तो दक्षिणावर्ती शंख आहे. गणेश गणेश संतान सुख देतो. गणेशचा जो शंख मिळतो आपल्याला विचारून घ्यायचा आहे का चांगल्या ठिकाणी माहितगार ठिकाणी की गणेश शंख हवा आहे. गणेश शंखामुळे तुमच्या संतानाला सुख लाभते आणि गणेश शंखामुळे संतानाची प्राप्ती होते. अन्नपूर्णा शंख म्हणून जो मिळतो त्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही कुणी उपाशी राहणार नाही आणि अन्न कधी कमी पडणार नाही. मणिपुष्पक शंख नावाचा जो शंख मिळतो तो घरातला प्रत्येक वास्तुदोष दूर करतो. होळी, दीपावली, नवरात्र, महाशिवरात्र आणि सोमवार अशा कोणत्याही शुभ आणि मंगल दिवशी तुम्ही घरामध्ये शंखाची स्थापना करू शकता. शंखाला रोज दूध आणि पाणी आणि स्नान घातलेच पाहिजे. त्याला अजिबात इतर देवांप्रमाणेच मान दिला पाहिजे हे मात्र नक्की आहे. शंख आपली आयुष्य वाढवतो, वास्तू बदलतो. शंखाचा उल्लेख आहे. शंखातले तरंग वातावरण शुद्धी करतात, किटाणूंचा नाश करतात. जेव्हा आपण शंख वाजवतो तेव्हा वातावरण शुद्धी तर होते, शिवाय किटाणूंचा नाश होतो. भस्म जर तुम्ही शंखाचे घेतलेत पाण्यातून किंवा दुधातून तर पोटातील जुने आजार तुमचे पूर्ण दूर होतात. आयुर्वेदिक आणि धार्मिक असे भरपूर लाभ असलेला शंख तुम्ही तुमच्या घरामध्ये अवश्य ठेवा. नसेल तर लगेच आणा. लाल गाईचे दूध जर तुम्ही ह्याच्यामध्ये शंखात घेऊन जर शिंपडले तर तुमच्या घरामधले सगळे वास्तुदोष निघून जातात. तपकिरी रंगाची गाय असती बघा, तिचं कच्चं दूध घ्यायचं, ते शंखामध्ये ठेवायचं आणि अख्ख्या घरात शिंपडायचं. महिन्यातून एकदा प्रयोग केला तरी चालेल. तुमच्या घरातले वास्तुदोष निघून जातील. दुकानात जर तुम्हाला व्यापारात लाभ व्हावा म्हणून ठेवायचा असेल तर शंखामध्ये रोज पाणी भरून तो एखाद्या वाटीवर किंवा छोट्याशा निरांजनात ठेवा, जेणेकरून त्याला आधार मिळेल. तुमच्या व्यापारात भरभराट होईल. नवग्रह शांतीसाठी देखील शंख वापरला जातो. सूर्यग्रह प्रसन्नतेसाठी देखील शंख वापरला जातो. शंखाने कधीही पिंडीवर अभिषेक करू नये. पाण्याने, दुधाने असा शंखाचा उपयोग कधीही अभिषेक करण्यासाठी करू नये. मंगळ दोष घालवायचा असेल तर सुंदरकांड वाचून शंख वाजवावा. तुमच्या पत्रिकेतील मंगळ दोष खूप कमी होतो. बुध ग्रहाला जर शांत करायचं असेल तर शालिग्रामावर अभिषेक करावा. गुरुला शांत करायचं असेल तर केशरचा तिळक तुम्ही शंखाला लावावा. शुक्राला जर शांत करायचं असेल तर पांढऱ्या वस्त्रात, शुक्र हा आपल्याला भरभराट देतो, त्यामुळे पांढऱ्या वस्त्रात शंख ठेवून जर तुम्ही तो तिजोरीत ठेवलात तर तुमच्या घरात धन आणि धान्य दोन्हीचीही भरपूर भरभराट होते. शंखात तांदूळ भरावेत आणि उत्तरेला उघडणाऱ्या कपाटाच्या तिजोरीत ठेवावेत. म्हणजे कपाटाचं दार तुमचं उत्तर दिशेला हवे आहे. अशा कपाटात जर दक्षिणावर्ती शंख तुम्ही जर तांदूळ भरून ठेवलात तर तुमच्या कपाटातले पैसे कधीही संपणार नाहीत. तुम्हीच विचार कराल की इतके दिवस एवढा खर्च होत होता आणि आपल्याकडे पैसे कसे साठू लागले. असे या शंखाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शंख तुमच्या घरामध्ये कोणताही असो, पण त्याची रोज जर पूजाविधी, दूध आणि थोडेसे पाणी याने जर तुम्ही त्याला स्नान घातलेत सगळ्या देवांसोबत, त्यामध्ये पाणी किंवा तांदूळ काही ना काही भरून ठेवलेत तर तुमच्या घरामध्ये कशालाही कमी पडणार नाही. हे मी तुम्हाला नक्की सांगू शकते. ज्योतिषशास्त्रात, वास्तुशास्त्रात, आयुर्वेदात तिन्हीमध्येही शंखाला अनन्यसाधारण असे महत्त्व दिलेले आहे. असा हा शंख आपण प्रत्येकाने आपल्या घरी आणावा
आणि असेल तर त्याची याप्रमाणे पूजाविधी किंवा याप्रमाणे उपयोग करून घ्यावा आणि तुमच्या घराची आणि सगळ्यांची भरभराट होऊ देत ही स्वामींचरणी प्रार्थना. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती मिळेल. माझ्या दुसऱ्या चॅनलचे नाव आहे मराठी हाऊसवाईफ. त्याही चॅनलवर या सबस्क्राईब करा, तिथलेही व्हिडिओ बघा, नक्की आवडतील अशी आशा करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.